करता उपस्थित असलेले श्री मळावी सर, पारोदे सर, हिरटकर सर, जोगी सर, सर्व माझे इतर शिक्षकेतर कर्मचारी व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर आज 3 जानेवारी सर्वप्रथम मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. जर सावित्रीबाई फुले नसत्या तर कदाचित या देशातील जो 50% वर्ग आहे, स्त्रियांचा जो वर्ग आहे, हा कदाचित शिकला नसता, शिक्षणाच्या प्रवाहापासून तो दूर फेकला गेला असता. मग ती कोणत्याही जातीतील समाजातील स्त्री असो, तिच्यावर अनन्वित अत्याचार झाला असता. त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम सावित्रीबाईंनी मुलींची 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा काढली आणि त्या शाळेच्या माध्यमातून मुली विचार करायला लागल्या. कारण शिक्षण हे असं एक माध्यम आहे की जे प्राशन केल्यानंतर व्यक्ती गुरगुरायला लागते, त्याला चांगलं काय वाईट काय याची जाणीव होते आणि ते जाणीव करून देण्याचं महान काम या माईनं केलं. आणि म्हणून अख्खं जग तिला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असं म्हणतात. आडनाव फुले होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या आडनावाप्रमाणे संपूर्ण स्त्रियांच्या जीवनामध्ये जसं फुलं सुगंध देते तसं सुगंध देणारं शिक्षण निर्माण करण्याचं महान काम केलं. महात्मा फुले या उत्कृष्ट कवयित्री होत्या. त्यांनी सुंदर सुंदर कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, तयास मानव असावे का. बुद्धी असून त्या बुद्धीचा वापर करत नाही, तयास मानव म्हणावे का. अशा प्रकारचा एक जहाल प्रश्न त्या काळातल्या लोकांना विचारण्याचं महान काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. त्यांचे वडील हे नेवाशे गावचे नेवाशे पाटील होते. खूप श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर पुण्यामध्ये महात्मा फुलेंसोबत, म्हणजे त्या काळात त्यांचं नाव ज्योतिबा होतं, ज्योतिबा सोबत त्यांचा विवाह झाला. अत्यंत कमी वयात त्यांचं लग्न झालं. खूप 9-10 वर्षाच्या होत्या त्या. आणि त्या काळात त्यांना तेवढं कळत नव्हतं, पण महात्मा फुले अतिशय हुशार होते, बुद्धिमान होते. त्या काळात प्रचंड श्रीमंत होते महात्मा फुले. महात्मा फुलेंना कळत होतं. एकदा ते आपल्या मित्राच्या लग्नामध्ये गेले आणि त्या लग्नामध्ये त्यांना अतिशय वाईट अनुभव आला. त्यांचा एक ब्राह्मण मित्र होता, त्याचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये महात्मा फुलेला बोलवलं, कारण महात्मा फुले त्या काळात श्रीमंत होते. महात्मा फुलेंना पुण्यामध्ये त्या काळात सेठ म्हणायचे. छत्रपती शिवाजी टर्मिनल्स जे मुंबईचं आहे त्याचं ठेकेदारीचं काम महात्मा फुलेंनी केलं होतं. ते जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे ते टर्मिनलचं बांधकाम महात्मा फुलेंनी त्या काळात पूर्ण केलेलं होतं. आणि महात्मा फुले लग्नामध्ये गेले. लग्नामध्ये गेल्यानंतर पंगत बसली. ते जे काही वाढापी होते त्यांनी सगळ्यांना वाढलं. महात्मा फुलेंना एक अलग अंतरावर एक ताट देण्यात आलं. त्यांना वाटलं असल बा ठीक आहे, बसले. जेवण झाल्यानंतर सगळ्यांच्या पत्राळी उचलण्यात आल्या आणि महात्मा फुलेंची पत्राळ उचलण्यात आली नाही. महात्मा फुलेंनी म्हटलं की माझी पत्राळ का उचलली नाही. त्याला सांगण्यात आलं की तुम्ही शूद्र आहे, माळी कुणबी लोक शूद्री आहेत आणि शूद्रांच्या पत्राळी आम्ही ब्राह्मण लोक उचलू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला तुमची पत्राळ उचलावं लागेल. महात्मा फुलेंना स्वतःचा अपमान वाटला आणि प्रचंड झगडा झाला, भांडण झालं. महात्मा फुलेंचं आणि काही ब्राह्मणांचं त्या ठिकाणी कुस्ती सुद्धा झाली. आणि मग महात्मा फुलेंनी ठरवून टाकलं की जोपर्यंत या वर्गाला शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत यांच्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. कारण निसर्गतः सगळी माणसं समान आहेत. आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचू लागले. अशात त्यांना एक छोटंसं एक पुस्तक आहे, थॉमस मॅनचं एक पुस्तक आहे, राईट्स ऑफ द मॅन नावाचं पुस्तक आहे थॉमस मॅनचं. अमेरिकेतल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये थॉमस मॅनने भाग घेतलेला होता. त्याचं एक छोटंसं पुस्तक आहे, राईट्स ऑफ द मॅन नावाचं पुस्तक त्यांनी वाचलं. 15-20 पेजेसच पुस्तक आहे फक्त. आणि त्या पुस्तकाचा महात्मा फुलेवर एवढा प्रभाव झाला की सगळी माणसं मग जन्मतः सारखी आहेत. मग यांच्यामध्ये मतभेद करण्याचं काम कोणी केलं असेल तर या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेने माणसात वेगवेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण केल्या. आणि त्यामुळे आम्ही आजही दुसऱ्यासोबत मैत्री करताना, दुसऱ्यासोबत संबंध निर्माण करत असताना आमची जात आडवी येते. जात ही ऍक्च्युअली नव्हतीच, ती निर्माण केल्या गेली आणि ती आमच्या मानगुटीवर जबरदस्तीने बसवण्याचं काम या व्यवस्थेने केलं. आणि म्हणून ती व्यवस्था नष्ट करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. प्रचंड विरोध झाला त्यांना. पहिल्यांदा त्यांनी आपल्या घराची विहीर खुली केली अस्पृश्यासाठी. त्या काळात अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. संपूर्ण विहीर
खुली केल्यामुळे अस्पृश्य लोक त्यांच्या घरचं पाणी पिऊ लागले. त्याचा परिणामच झाला की महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना घर सोडून द्यावं लागलं. घराच्या बाहेर काढलं त्यांच्या वडिलांनी. त्यांना परवा नव्हती, कारण एक चांगलं काम ते करत होते, उदात्त विचारसरणीने वागलेले होते. मग महात्मा फुलेंनी आपल्या विचाराचे अनेक लोक जमा केले, अनेक ब्राह्मण लोकांनी त्यांना मदत केली. ज्या भिड्याच्या वाड्यांमध्ये शाळा काढण्यात आली ते भिडे सुद्धा ब्राह्मण होते स्वतः, त्यांनी मदत केली. मग अशा समविचारी लोकांना एकत्र येऊन त्यांनी शाळा काढल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा त्या काळात मुलांकरिता मुलींकरिता शाळा काढल्या, कारण त्या काळात मुलं आणि मुली एकत्र शिकू शकत नव्हते. आजच्या काळात जे आपण वैज्ञानिक प्रगती झाली आहे त्या प्रकारची प्रगती त्या काळात नव्हती, ऍक्सेप्टच नव्हतं. एखादी मुलगी आपल्या वर्गात बसेल बा ही भावनाच कुठेतरी खूप दूरचा विचार होता. परंतु महात्मा फुलेंनी तो विचार लक्षात आल्यामुळे त्यांनी फक्त मुलींची सेपरेट शाळा काढली, मुलांची अलग काढली. हळूहळू खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मुली शिकू लागल्या. पण महात्मा फुलेंच्या या विचाराचा सर्वात जास्त फायदा झाला तो ब्राह्मणांना. आज तुम्ही सगळ्या नोकऱ्यांमध्ये जर बघितलं, मोठमोठ्या नोकऱ्यामध्ये IAS सारख्या मोठमोठ्या नोकऱ्या आहेत, त्या वरच्या पदावर सर्वात जास्त त्याच महिला आहेत. पूर्वीच्या काळात चित्रपटसृष्टी नाटकसृष्टीकडे अतिशय वाईट नजरेने बघितलं जायचं. आज त्याला ग्लॅमर्स आहे आणि त्या ग्लॅमरचा सर्वात जास्त फायदा कोण घेते? म्हणून हेमा मालिनी असेल, माधुरी दीक्षित असेल, श्रीदेवी असेल, या सगळ्या काही देवे त्या वरच्या ह्याच्यातल्या. त्याचा सगळा फायदा जो काही विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण केला महात्मा फुलेंनी, याचा सगळ्यात जास्त फायदा त्यांना झाला. पण ते कधी उहापोह करत नाही, कारण तो माणूस त्यांच्या जातीतला नाही, त्यांची एक प्रवृत्ती आहे, कृती आहे. आपल्या जातीतला माणूस असला की त्याला फोकस करायचं, त्याला खूप मोठं करायचं, आणि आपल्या जातीतला नसला की त्याला खाली न्यायचं. महात्मा गांधीची हत्या का झाली? महात्मा गांधीजी त्या जातीतले नव्हते, स्वतंत्र नव्हते, आणि म्हणून मग महात्मा गांधीची हत्या करण्यात आली. या देशामध्ये मला माहिती आहे महात्मा गांधी सारख्या चांगल्या माणसाची सुद्धा हत्या झाली, त्याचं कारण तेच होतं. आणि मग महात्मा फुलेंना प्रचंड विरोध झाला, सावित्रीबाईंना प्रचंड विरोध झाला, पण विरोधाला ते जुमानले नाही, खूप मोठं काम केलं. आणि म्हणून मग महात्मा फुलेंनी त्या काळात सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून महात्मा फुलेंनी सांगितलं की याच्या उलट करा. विद्या आली, नीती येते, मती येते, गती येते आणि वित्त येते, आणि वित्त आला, पैसा आला की माणसाची प्रगती होते. आणि म्हणून विद्येशिवाय माणसाकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आपण एक वेळी उपाशी राहिलो तरी चालेल, पण जेवढं ज्ञान आपल्याला घेता येईल तेवढं ज्ञान आपण घेतलं पाहिजे, कारण ज्ञानाशिवाय प्रगती नाही, शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. एवढं बोलतो. पुनच्च या विद्येच्या महान सागराला अभिवादन करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.